मध्ये शासकीय यंत्रणा यांचा मानसिक त्रास त्रिभुवन हत्याच्या संदर्भामध्ये जे सोनोग्राफीला येतात त्याबद्दल, परंतु डॉक्टर हा त्रास जरूर काही बाबतीत होत असेल, परंतु आपल्या पण क्षेत्रातले लोक त्या ठिकाणी आमच्या प्रतिभाताई आणि आमच्या कल्पनाताई दोघी एक गेवराईचे आणि एक बीडचे आहेत. बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण म्हणून म्हणजे तुम्हाला दोष मी देत नाही, पण तुम्ही तिकडनं आमच्याकडे आलाय सून म्हणून, आणि तुम्ही सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या मानणार नाही, एवढं लक्षात. तुम्ही आमच्या घरचे आहेत, तुम्ही आमची लक्ष्मी आहे, त्याबद्दल आमचं कुणाचाही दुमत नाही. पण अशा घटना घडू नये, नाहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येत होत्या, 790 पर्यंत पण मुली. म्हणलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे, पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल. ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, नाहीतर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही, पण एक गंमत म्हणून मी त्याचा उल्लेख केला. मित्रांनो, ह्याबद्दल पण मला डॉक्टर तुम्ही नीट सांगितलं की हा कसा त्रासदायक होतो, आम्हाला त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे, याबद्दल डॉक्टर दुमत असायचं तुमचं माझं काही कारण नाही. पण जर कुणी सरकारी यंत्रणा त्याच्यामध्ये छळण्याचा प्रयत्न करत असेल, त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते पण अन्यायकारक आहे. आणि म्हणून त्या मीटिंगमध्येच आपण चर्चा करू की काय तुम्ही पण काही गोष्टी हे करा, विचार करा, किंवा हे केलं तर तुम्ही दोन्ही बाजूचा विचार करा. ज्यावेळेस राज्यकर्ते म्हणून आम्ही काम करत असतो त्यावेळेस जे डेलिगेशन येतं त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या बद्दल पण आम्हाला विचार करावा लागतो, परंतु त्याचबरोबर सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्र राज्य डोळ्यासमोर ठेवून तिथं आम्ही कुणा डेलिगेशनला मदत करत असताना त्या मोठ्या वर्गाला कुठं अन्याय करतो असंही डॉक्टर साहेब आम्हाला करून चालत नाही. म्हणून त्याबद्दलचं आपण नोंद घ्यावी. नवीन एजन्सी येऊ दिली जात नाही आणि त्याच्यामध्ये कुणी एकच व्यक्ती तुम्हाला छळण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामध्ये नवीन एजन्सी आली पाहिजे आणि मदत झाली पाहिजे. त्याबद्दल पण काय करावं लागेल, जरी ती बारामतीला काम करणारी व्यक्ती असली तरी आपलं इंदापूर, आपलं दौंड, आपलं बारामती असं इतकं वाढलंय, त्याकरता एकाची मक्तेदारी, मोनोपॉली हे अजिबात असता कामा नये. मग ते त्यांना पाहिजे तसे दर लावतात वगैरे, ह्या मताशी मी 100% डॉक्टर तुमच्या सहमत आहे. त्याही बद्दल हे जर वैद्यकीय शिक्षणाकडे असेल तर मी त्या सचिवाला आदेश देईल, ते जर सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असेल तर त्याच्याकडे देईल, यदा कदाचित ते सेंट्रलच्या हातामध्ये असेल तर तिथं आपण पाठपुरावा करू. कारण आता आमची पण या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मोदी साहेब असतील, अमित भाई शहा असतील,